किरवली संघ आणि एका बाजूला ओम नर्मदेश्वर आई गावदेवी किरवली संघ तुम्हाला या लढतीमध्ये पाहायला मिळेल. बिग फाईट ग्रामीण मधला हा थरार तुम्हाला सध्या PPL सीझन 5 मध्ये 2025 या स्पर्धेमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. सन्मान दिला सुयोगने पहिल्या बॉलला. नवनाथ गायकर सारखा एक लेफ्ट आर्म सीमर कट केला बॉलला पॉइंटच्या डोक्यावरून इनफिल्डला क्लिअर करत असताना बॉल चालला कव्हर पॉइंटला सीमा पार खणखणीत चौकार. चांगलं टायमिंग स्क्वेअर ऑफ द विकेट अपलिप करत असताना हा फटका पाहिला पॉइंटच्या डोक्यावरून. 4 ओव्हरचा सामना. कोहली कोपरचे जॉकी नाईक या स्पर्धेचा आनंद घेतात आणि त्यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा येताना आपण पाहिल्या. त्यांचंही स्वागत. मंचावरती संपूर्ण कलाकार यांचं आगमन. ओव्हर पिच ज्युसी हॉप बॉल एकसा कव्हरला खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. राकेश तरेकडून मात्र हा झेल सुटला. जीवनदान मिळाला मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सुयोगला. पुन्हा एकदा मनापासून आपण आभार व्यक्त करूया दिनेशदा बंडा. सन्माननीय अनिकेत पाटील मुरबी यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर या. त्यासोबत जॉकी नाईक कोळी यांच्या देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊया आपण कॉमॉक्स मध्ये. झेल सुटला जीवनदान मिळाला त्या ठिकाणी सुयोगला आणि इथे आपण पाहताय एक धाव देखील आली. गुलशन पाटील स्कोरर आमचे किरवलीचे स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचंही खरंतर स्वागत. भरपूर चांगली लढत सध्या मैदानामध्ये आहे. किरवली विपक्ष वळवली या दोन संघामध्ये हा सामना रंगताना आपण पाहताय. ऋषीसाठी ओव्हर पिच आहे. पायात टाकला बॉल ऑन साईडला टर्न करत असताना स्क्वेअर लेग मध्ये बॉल चाललाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याची संधी आणि या संधी सोनं केलं. 2 धावा आल्या. आमचे समालोचक नवी मुंबईचा गोड आवाज विघ्नेश मडवी आणि त्यांच्या बरोबरीने आमचे सिनियर समालोचक संतोषजी गरत पेठ या स्पर्धेचे आयोजक त्यांचं आगमन त्यांचं सहर्ष स्वागत. पनवेल समालोचक असोसिएशन आयोजित पनवेल प्रीमियर लीग PPL 2025 वर्ष 4th आहे या स्पर्धेचं. उत्तम दर्जाचं आयोजन आणि नियोजन तुम्ही या स्पर्धेच्या निमित्तानं पाहताय. आणि येणाऱ्या कालखंडामध्ये कलाकार चषक सीझन 2 दुसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येईल. 5 डिसेंबर ऑक्शन त्या स्पर्धेचा संपन्न होईल आणि खऱ्या अर्थाने आपल्याच खरं तर आपले हे सर्व भूमिपुत्र जे मात्र आपल्यासाठी मात्र चांगलं मनोरंजन करतात. कोणी सिंगर आहे, कोण डान्सर आहे, कोण ब्लॉगर आहे, परंतु खरं तर खूप चांगलं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे. आपल्या समाजाची ओळख पटवून देणार हे कलाकार. त्यांचा खेळ तुम्हाला त्या ठिकाणी कलाकार ट्रॉफीमध्ये पाहायला मिळेल. लॉफ केला बॉलला स्टँड अँड डिलिव्हर्ड. ऋषिकेशने मात्र बॉलला उडवलाय डाऊन द ग्राउंड सीमा पार. PPL षटकार. किरवली गावचे आमचे सन्माननीय तेजस्वी तरे यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर या. सन्माननीय कोरक वास्कर यांचं व्यासपीठावर आगमन झालंय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आमचे उत्कृष्ट क्रिकेट समालोचक मोराबाई गावचे मनोज म्हात्रे यांचं देखील आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिलं षटक आपण पाहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा स्कोर कार्डवरती लागताना पाहायला मिळाल्या. तब्बल फर्स्ट ओव्हर कंप्लीट. ओम नर्मदेश्वर गावदेवी किरवली आणि एका बाजूला अमन ब्रिगेड PK शेट यांचा हा संघ. वल्लभनगरीचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि खऱ्या अर्थाने सातत्याने क्रिकेटसाठी त्यांचं भरपूर मोठं योगदान राहिलं असं क्रिकेटला धर्म मानणारे आदरणीय प्रभाकर शेठ पाटील साहेब या संघाचे पुरस्कर्ते आहेत. वल्लभनगरीचे सुप्रसिद्ध उद्योजक त्यांच्या माध्यमातून हा खरं तर अमन ब्रिगेड गावदेवी वळवली संघ या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आलेला आहे. चांगल्या लढती तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. सेकंड ओव्हरला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती आलाय सागर पाटील. सेकंड ओव्हर सागर पाटील बॉलिंग मार्कवरती आलाय. ग्रामपंचायत विंदनेचे खरं तर उपसरपंच मंगेश शेठ गरत या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांच्याकडून देखील या स्पर्धेला शुभेच्छा आल्या. त्यांचा देखील मनापासून आभार. सागर पाटील सज्ज होतं बॉलिंग मार्कमध्ये.
सुयोगने रिव्हर्सचा फटका खेळलाय, प्रॉपर कनेक्शन आहे, बॉल मात्र चालला बॅकवर्ड पॉइंटला, दन करत गोळीच्या वेगाने सीमा पार चौकार. अल्टी पलटी हा फटका होता, बॉलला केला बाउंड्रीलाईनच्या पलीकडे कल्टी. यंग टॅलेंट आहे आणि अतिशय आक्रमक असा हा खेळाडू सुयोग. त्याच्याबरोबर ऋषिकेश चौधरीला आपण पाहता नॉनस्टॅकिंग एंडवरती. सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. दोन टीममध्ये हा सामना रंगताना आपण पाहता. ग्रामीण पोलमधला हा खरं एक सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या स्पर्धेमध्ये PPL लीगचे संघ आणि त्यांच्याबरोबर ग्रामीण संघानं प्राधान्य दिलं. फुल टॉस आहे, क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर लेग कडे खेळले, गॅपमध्ये फटका, बॉल मात्र चालला एका टप्प्यावरती, वन बाउन्स इनटू द फॅन, सीमा पार, खडखडीत चौकार. 4 धावा, अनादर 1, ये दिल मांगे मोर, अनादर 4. बघा प्रेक्षक आहेत त्या ठिकाणी, फिल्डरलाही बीट केलं, खराब फिल्डिंग पाहायला मिळाली किरवली संघाकडून, त्यामुळे हा चौकार त्या ठिकाणी मिळाला. बॅटिंग करत असताना वलवली संघाला. स्कोर अपडेट त्या ठिकाणी होतोय या मॅचचा. इम्पॉर्टंट स्कोर स्लॉटमध्ये टाकलाय सुयोगच्या आणि त्याला मात्र पाठवला मिड विकेटच्या पलीकडे. सिक्सर प्लॉटमध्ये सुयोगचा PPL षटकार. आक्रमण चांगलं होतंय मैदानामध्ये. सेकंड ओव्हर कंप्लीट त्या ठिकाणी अजून झालेलं नाहीये आणि या ओव्हरमध्ये आता धुवाधार फलंदाजी सुयोग मात्रेकडून होताना पाहायला मिळाली. धावसंख्या त्या ठिकाणी पाहिली जाईल ज्या पद्धतीने धावफलकावरती आल्या. स्कोर अपडेट होईल थोडासा उशिराने, परंतु मॅच अतिशय महत्त्वाची राहील. चांगली लढत या ठिकाणी आपण पाहत आहे दोन टीममध्ये. लोकनेते माजी खासदार श्री रामशेठ ठाकूर साहेब अमृत महोत्सव निमित्त पनवेल समालोचक असोसिएशनच्या माध्यमातून पनवेल प्रीमियर लीग 2025 हे पर्व ज्यावर आहे तमाम पनवेलवासियांना गर्व. अजून एक क्या बात है, लांबलचक स्टँड अँड डिलिव्हर्ड लॉंग अँड स्ट्रॉंग PPL षटकार. सुयोग मात्रे ही इज ऑन फायर. हल्ला बोल आक्रमण चढवत असताना मैदानामध्ये सुयोगला आपण पाहिलं. षटकार चौकारांचा आविष्कार या ओव्हरमध्ये पाहायला मिळाल्या. भरपूर चांगल्या लढती या स्पर्धेचा आनंद घेत असताना खरं तर आपण पाहताय उरण तालुक्यातील सुप्रसिद्ध उद्योजक भारतीय जनता पार्टीचे दमदार शिलेदार आदरणीय प्रसाद शेठ पाटील उर्फ गंपू शेठ यांच्या वतीने देखील या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या. त्यांचं देखील मनापासून स्वागत. माजी उपसरपंच मंगेश शेठ घरत यांचं देखील स्वागत. मोठ्या संख्येने मात्र भरभरून प्रतिसाद या स्पर्धेला मिळाला. PPL वरती प्रचंड प्रेम प्रेक्षकांचं पाहायला मिळालं. याही वेळेला गुडघा वाकवत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक झेलखाली येतात त्या ठिकाणी. संकेत गायकर कोणत्याही प्रकारची चुकी न करता मात्र हा झेल टिपला आणि एक मोठी इनिंग मॅरेथॉन इनिंग मात्र संपली सुयोग मात्रेची. पहिला धक्का असेल या ठिकाणी अमन ब्रिगेड गावदवी वलवली संघाला. त्याला स्कोर अपडेट करा लवकर.
टाकला किंबहुना जास्तीचा बाहेर गेला. लाईन खराब होती त्यामुळे पंचाने वाईट बॉल घोषित केलाय. आता 1 गडी बाद 38 अशी ही धावसंख्या सध्या आपण स्कोर कार्डवरती पाहत आहे. मटालू सेठ खरं तर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. क्या बात आहे. पायात टाकला बॉल आणि इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त होताना पाहायला मिळाला. ऋषिकेश चाललाय मैदानाच्या बाहेर. अजून एक धक्का असेल अमन ब्रिगेड गावदेवी वळवली संघाला. वळवली संघाचे पॅकर प्रभाकर शेठ पाटील साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला हा संघ आणि या संघाचे कंदे समर्थक मटालू शेठ यांच्याकडून या टीमला स्पर्धेला शुभेच्छा. त्यांचा देखील मनापासून आभार. विशाल चिंद्रनकर नवीन बॅटर 4थ्या क्रमांकाचा विध्वंसक खेळाडू. मधल्या फळीमध्ये आक्रमकता काय असते हे करता दाखवणारा अतिशय घातक खेळाडू विशाल चिंद्रनकर मैदानाच्या आतमध्ये चाललाय. धावसंख्या स्कोर कार्डवरती 2 गडी बाद 38. 1 बॉल 4 धावांचं योगदान आशिष पाटीलने आपल्या टीमला दिलं. पहिला चौकार त्याने पहिल्याच बॉलवरती ठोकला जसा मैदानामध्ये आला. परंतु या ठिकाणी कल्पेश तरे कमबॅक करतोय. कल्पेश तरेने मात्र कमबॅक केलं. विकेट हवाय आणि तो विकेट मात्र मिळवून दिला आपल्या टीमला. किरवली संघाला कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखावं लागेल तुम्हाला. वळवली संघाला बॉलिंग अटॅक भरपूर चांगला या संघाकडे आहे. प्रचंड वेगवान धारदार गोलंदाज तुम्हाला या टीममध्ये पाहायला मिळतील. यॉर्कर टाकलाय खोदून काढलाय अक्षरशः बॅकलिपला वर घेतलं होतं. हेलिकॉप्टरचा प्रयत्न राहिला परंतु इथे अलॉंग विथ कार्पेट फटका ऑन साईडला त्या ठिकाणी ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. 1 रन या बॉलवरती मिळाली आणि 1 रनच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल 39 प्रीतम भोपी आमचे स्कोरर. त्या ठिकाणी खूप चांगलं स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून देखील होताना पाहायला मिळेल. खरं तर एकाच वेळेला 30हून अधिक समालोचक एका मंचावरती पाहायला मिळाले या स्पर्धेच्या माध्यमातून. हा फटका फसला होता. हलकीशी बॅट स्लाइस झाली होती आणि त्याच वेळेला शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला हा बॉल ट्रॅव्हल होत असताना एक सिंगल घेतली आशिषने. वलवलीचे टीम ओनर अमन ब्रिगेड प्रभाकर शेठ पाटील यांचं आगमन झालं. त्यांचं स्वागत या मंचावर. त्यानंतर परेशभाई पाटील, शुभम पाटील असतील, चेतनजी पाटील त्यांचेही स्वागत आणि संजोगजी पाटील आपण देखील व्यासपीठावरती या. धन्यवाद. ओ काय फटका आहे समोर. व्हॉट अ शॉट डाऊन द ग्राउंड. हा स्ट्रोक पाहिला विशाल चिंद्रनकरचा. बाहुबली स्ट्रोक PPL षटकार. आक्रमक फटका पाहायला मिळाला. स्लॉटमध्ये टाकला बॉल आणि त्या ठिकाणी विशालने प्रचंड ताकद लावली या फटक्यामध्ये. बाहुबली स्ट्रोक पाहायला मिळाला विशालचा. 6 धावा. धावसंख्येमध्ये बदल 46 धावा धावफलकावरती आहेत. टार्गेट आता हळूहळू मोठं होत चाललंय. खरं तर धावांचा बारू उधळलाय त्याला लगाम लावणं गरजेचं राहील. यॉर्कर आहे. क्या बात आहे. सटीक यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, टो क्रशिंग यॉर्कर त्या ठिकाणी पाहिला होता. बॅटची बॉटम एज घेत मात्र बॉल पायाला लागला त्यामुळे ही धाव विशालच्या खात्यामध्ये जाईल. ही धाव वळवली संघाच्या खात्यामध्ये जाईल. 47 धावा धाव फलकावरती आहे. 2 गडी बाद 47 या षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. 47 धावा स्कोर कार्डवरती. समोर पुन्हा एकदा आशिष पाटील मधल्या फळीतील खेळाडू. फुलटॉस आहे. टर्न केला बॉलला. स्क्वेअर लेग समोर आहे. मोठा गॅप राहील मागे. लॉंग शेस होता मिड विकेटला आणि बॉल मात्र चाललाय गोळीच्या वेगाने बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार. खणखणीत चौकार. अर्धशतक कंप्लीट. 51 धावा धाव फलकावरती आपण लागताना पाहताय. 51. 2 गडी बाद 51. 1 षटक बाकी आहे. सन्माननीय मान्यवर श्री जयदेव शेठ गायकर साहेब किरवली यांचं व्यासपीठावर आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यासोबत आमचे सन्मानित शिक्षक वर्ग प्रवीण शिवाजी पाटील साहेब, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांकडून सगळ्यात जास्त मेडल मिळवणारे नंबर 1 शिक्षक, ज्यांना आतापर्यंत 474 प्लस मेडल मिळवले आहेत. जिल्हा विभाग आणि राज्य विभाग यामधून त्यांनी मेडल मिळवलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर कलाकारांचा सन्मान केला जाईल. हो आत्ताच खूप चांगलं गाणं गायलं अश्विनी जोशी मॅडमने. क्रिकेटर नवरा हवा गो बाय. हो त्याला क्रिकेटर नवरा पाहिजे. शोधताय ते क्रिकेटर. केतन मात्रे सोबत देखील त्याने गाणं केलं. पवन केले असतील, अनेक स्टार सोबत त्याने गाणं केलं. या सन्मान केला जाईल सर्वांचाच. कलाकार आहेत अक्षयजी पाटील, गायक स्वप्नील शेलके, रील स्टार, DOP, डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी KD कल्पेश दमडे. त्यानंतर गायिका तुम्ही पाहताय अश्विनी जोशी मॅडम. यांचा सर्वांचा सन्मान आपण एकत्रित करतोय.
तरी संपूर्ण कलाकार मंडळी कलाकार प्रीमियर लीग सीझन 2 5 डिसेंबरला ऑप्शन आहे छाया रिसॉर्ट मानगरमध्ये आणि बॉसने त्यांना देखील मदत केली आहे जसे आम्हाला केली होती संजय पाटील बॉस. क्या बात आहे. 2 फिल्डरच्या मधून बॉल जरा फरार, रन्स मधील 4 खणखणी चौकार. कमालीची बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. धन्यवाद संपूर्ण कलाकार मंडळी आल्याबद्दल आणि आम्हीही कलाकार प्रीमियर लीगला व्हिजिट करू. सीझन 2 साठी भरपूर शुभेच्छा. आयोजक असेल अक्षय पाटील, स्वप्नील शेलके आणि केडी हे 3 आयोजकच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. गुड्डू जोशी तुमचं देखील आभार. किरवली म्हटलं तर उत्कृष्ट स्कोरर गुलशन पाटील यांचा आम्ही उल्लेख करू. त्यानंतर सन्माननीय श्री दीपेश पाटील किरवली ओनर ऑफ जय मल्हार कलेक्शन ज्यांच्याकडून या स्पर्धेला तब्बल 12 टी शर्ट स्पॉन्सर करण्यात आले. त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद. मी बेलपाडकर चॅनलचे गणेशजी कोहली. जाऊया मॅचकडे आणि पाहूया ग्रामीण धमाका. एका बाजूला किरवली आणि विरोधात वलवली हे 2 संघांमध्ये. याच ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. 55ला 2 अशी धावसंख्या सध्या धावफलकावरती आहे आणि या 4थ्या षटकाला सुरुवात झाली. वेदांत तरे बॉलिंग मार्कमध्ये समोर. विशाल चंद्रकरसाठी हा बॉल टॉस केलाय परंतु लाईन खराब होती त्यामुळे पंचांनी या चेंडूला वाईड घोषित केलंय. दीपक बोराडे सर, गणेश बाविस्कर त्या ठिकाणी पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. टॉस केला चेंडूला, टर्न विथ बाउन्स, लाईन खराब असल्या कारणानं मात्र या बॉलला वाईड घोषित करण्यात आलं. अतिरिक्त रन्स खर्च करतात गोलंदाज. एक्स्ट्रामध्ये भर पडेल. 56 56 धाबा. पुन्हा एकदा सर्व कलाकारांचं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करूया. त्यांची उपस्थिती या स्पर्धेसाठी फार महत्त्वाची होती. बघा झेल सुटलाय. जीवनदान त्या ठिकाणी मिळाला. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. कॅचेस विन द मॅचेस असं आपण नेहमी म्हणत असतो. पकडो कॅच जितो मॅच, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ असं म्हटलं जातं आणि इथे वारंवार जीवनदान दिले जात आहेत. खरं तर फलंदाजांना जे खेळाडू प्रचंड आक्रमक झालेले आहेत त्यांना मात्र जीवनदान देणं म्हणजे आपल्या पायावरती कुऱ्हाड मारणं एक म्हण आहे. आक्रमणाला आमंत्रण देणं असंच काहीतरी चित्र पाहायला मिळालं. गोलंदाज प्रयत्न करतोय परंतु फिल्डिंगची साथ त्यांना मिळत नाहीये. त्यामुळे धावा येताना पाहायला मिळाल्या. याही वेळेला बॅट्सविंग अतिशय वेगवान होता परंतु कटर टाकला बॉलरने त्यामुळे चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळाला. मिस फिल्डिंग, खराब खरं तर जजमेंट त्यामुळे आलेल्या धावा देखील पाहायला मिळाल्या परंतु सुयोगने चांगला स्टार्ट दिला. सुरुवातीला आक्रमण पाहायला मिळालं. कल्पेश यांचे बंधुराज होते फिल्डिंगसाठी, त्यांच्याकडून देखील मिस्टेक पाहायला मिळाली. याही वेळेला ताकद वापरायची होती परंतु टायमिंग व्यवस्थित जुळलेलं नाहीये. कव्हर पॉईंटला फिल्डर धावत आल्या पुढे सेकंडसाठी निघाले. थ्रो अतिशय वेगवान. दरम्यान दुसरी धाव सहजगत्या कंप्लीट होताना पाहायला मिळाली. चांगलं कॉलिंग त्या ठिकाणी आहे. प्रशांत पाटील नानू यांचा हा संघ नवनाथ गायकर टीममधला एक जबरदस्त सिनियर खेळाडू. धावसंख्या स्कोर कार्डवरती आतापर्यंत 58 3.3. चेंडूचा खेळ संपलाय. 58 धाबा धावफलकावरती 60च्या आसपास पोहोचतोय. बघा लेट अपडेट होतोय जरा प्लीज लक्ष द्या. यॉर्कर टाकला बॉल पायात, लाऊड अपील होती आणि इथे लेग बाईक्सच्या स्वरूपात रन मात्र मिळाली. सिंगल. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 61 धावा धावफलकावरती आहेत. बघा खरं तर ऑफिशियल स्कोरर अँड टेक्निकल स्कोरर दोघेही अपडेट राहा. योग्य माहिती आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचू. यावेळेला उंची घेतली आहे. बिग हिटचा प्रयत्न आहे. ओव्हरपिच बॉलवरती आक्रमणाचा प्रयत्न होता. उंची घेणारा हा बॉल झेल टिपला. कल्पेश तरेने अफलातून झेल टिपत असताना शेवट गोड झाला आणि पहिल्या षटकाचा खेळ देखील या ठिकाणी संपला. पहिल्या सत्राचा खेळ संपला. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावरती 3 गडी बाद 61. आता येणारे 24 बॉल विजयासाठी ओम नर्मदेश्वर गावदेवी किरवली संघाला बनवाव्या लागतील तब्बल 62 धावा. धाबांचा पाठलाग कशा रीतीने होईल याचं धावतं विवरण ऐकण्यासाठी आपण आवाजामध्ये करूया बदल. आमचे समालोचक मित्र प्रवीणजी टेंबे यांना मी इथे इन्व्हाइट करत आहोत. उत्तम समालोचक विघ्नेश सर देखील जॉईन होणार आहेत. आपण मान्यवरांच्या सन्मानाकडे बोलूया. खरं तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांकडून सगळ्यात जास्त मेडल मिळवणारे आमचे शिक्षक वर्ग सन्माननीय प्रवीण शिवाजी पाटील सर. प्रत्येक वर्षी 450हून जास्त मेडल त्यांना मिळतात आणि जिल्हा विभाग, राज्य विभाग या विभागामध्ये त्यांचं अग्रगणित नाव आहे. त्यांना मी आमंत्रित करेन की आपण
आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या प्रवीण शिवाजी पाटील सर. सलग 3 वर्ष महाराष्ट्र शासनाच्या 2 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं असणारं पारितोषिक सलग 3 वर्ष सर जिंकतायत. अभिनंदन. त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करत आहोत. मी गुड्डू जोशी यांना आमंत्रित करेन, अतुल वास्कर यांना देखील मी आमंत्रित करेन की आपले शुभ हस्ते आपण सरांचा शुभ सन्मान इथे करायचा आहे. सन्माननीय प्रवीण शिवाजी पाटील सरांचा हा आदरातिथ्य शुभ सन्मान आपण इथे करत आहोत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार. चला सामन्याला आपण सुरुवात करतोय. ऐकूया आपण विघ्नेश सरांना. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. ग्रामीण बिग बॅशचा धमाका आपल्या समोर रंगला जातो आणि ही एक मॅच आपल्या समोर रंगली जाते. अमन ब्रिगेड वलवली वर्सेस ओम नर्वेदेश्वर आई गावदेवी किरवली असा सामना आहे. पहिला डाव संपलाय आणि पहिल्या डावामध्ये 61 धावा उभारल्यात वलवली टीमने. बॅटिंग करत असताना अगदी धुवाधार बॅटिंग पाहायला मिळाली. सगळ्याच बॅटरने खऱ्या अर्थानं सुयोग म्हात्रेने तब्बल 27 धावांचं योगदान दिलं. ऋषिकेश चौधरीने देखील योगदान दिलं आणि आशिष पाटीलने देखील आपल्या टीमसाठी योगदान दिलं आणि विशाल चिद्रणकर या खेळाडूने देखील आपल्या टीमसाठी कॉन्ट्रीब्युशन दिले. या सगळ्याचाच मिलाफ म्हणजे 4 ओव्हरमध्ये उभारल्यात तब्बल 60 आणि 61 धावांचं टार्गेट आहे आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी किरवली टीमची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना तुम्हाला सर्वांच्याच पसंतीची ही स्पर्धा ग्रामीण बिग बॅश ही लीग सुरू आहे आणि ग्रामीण बिग बॅशच्या या स्पर्धेच्या निमित्तानं आज किरवली टीम आणि वलवली टीम ही मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळाली. आज स्पर्धेचा 7वा दिवस आहे. पनवेल प्रीमियर लीगचा थरार तुम्ही अनुभवताय आणि ग्रामीण धमाका इथे देखील सुरू आहे. तर नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आपण इन्व्हाइट करूया दोन्ही टीमला. एकीकडे प्रवीण स्पोर्ट्स खारघर त्यांच्या विरुद्धमध्ये आर्यन्स रोडपाली. दोन्ही कॅप्टन रिपोर्टिंग करा. तर याच दरम्यान किरवली गाव म्हटलं तर जय मल्हार कलेक्शनचे जे मालक आहेत त्यांच्या वतीने या स्पर्धेला तब्बल मॅन ऑफ द मॅचसाठी टी शर्ट पुरस्कृत करण्यात आले. तर सन्मानित दीपेश पाटील फेज 2 मध्ये त्यांचा खूप फेमस शॉप आहे. रील्स तुम्ही पाहिलं असतील फेज 1ला आणि जय मल्हार कलेक्शन हे नाव सध्या चर्चेमध्ये सातत्याने असतं. तर विनंती असं दीपेशजी पाटील यांना की आपण मंचावर या आणि या सामन्याचा आनंद घ्या, कारण त्यांच्या गावचा संघ किरवली इथे खेळतो आणि दीपेश पाटील सध्या चर्चेमध्ये असतात. चला, ग्रामीण क्रिकेटचा घमासान तुम्ही अनुभवताय. आलेल्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. या पनवेल क्रिकेट असोसिएशन पनवेल समालोचन असोसिएशनच्या माध्यमातून या भव्य दिव्य स्पर्धा पनवेल प्रीमियर लीग त्याचबरोबर ग्रामीण बिग बॅश धमाका तुम्ही अनुभवताय. एक सामना ग्रामीणचा आपल्याला पाहायला मिळते. वलवली वर्सेस किरवली असा सामना आहे. 61 धावांचं टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना प्रशांत पाटील आणि सागर पाटील अशी जोडी आहे आणि पहिली ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झाला ऋषिकेश चौधरी. प्रमुख अस्त्र टीम वलवली टीमकडून गोलंदाजी करत असताना आमचे सगळेच केडी ब्रदर्स PTCचे अगदी प्रमुख आहेत. PTCच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केलं जाते. मॅचला होते सुरुवात. लेट्स प्ले. पहिला बॉल, पहिलाच बॉल सोडून दिलाय. अंपायरचा इशारा येतो व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलने या इनिंगची होते सुरुवात. याच दरम्यान म्हात्रे फिटनेसचे ओनर सन्मान्य बालकृष्ण म्हात्रे यांचं आगमन झाले. या बालकृष्ण दादा त्यांच्यासोबत ज्ञानेश्वर पाटील वावंजे आणि भूषण वाघमारे यांचे आगमन झाले. तिघांना विनंती की या स्टेजवर पनवेल प्रीमियर लीगमध्ये आपलं स्वागत आहे. वेलकम टू PPL सीझन 4. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. खुलबटापाचा चेंडू इथे चांगली लाईन पाहायला मिळते. व्हाईट यॉर्कर वापरला जातोय. हे अस्त्र वापरलं जातंय गोलंदाजी करत असताना गोलंदाजाने. ऋषिकेश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. ऋषिकेश चौधरी. पहिला बॉल व्हाईट बॉल, दुसऱ्या बॉलवर डॉट बॉल आलाय. प्रत्येक डॉट बॉलची किंमत मोजावी लागेल इथे बॅटिंग करणाऱ्या टीमला.
कारण की 61 धावांचे टार्गेट आहेत, फक्त 24 बॉल तुमच्याकडे आहेत, त्यामुळेच या धावा येस 61 धावा फलकावर लागले, 62 धावांचं टार्गेट आहे. इथे देखील प्ले अँड मिस, खूप चांगला बॉल ऑफ स्टंपवर मारा ठेवला गेलाय, पडल्यानंतर चेंडू स्किड झालाय बॅटवर. आपण जर पाहिलं तर प्रशांत पाटीलला हा बॉल रीड करणं कुठेतरी असफल राहिलाय. लगातारची 2 डॉट बॉल, प्रेशर आहे. प्रत्येक डॉट बॉल मॅचचं इक्वेशन बदलेल, प्रत्येक डॉट बॉल मॅच मध्ये टेन्शन निर्माण करेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. आखो टप्प्याचा बॉल फेकून दिलाय, प्रशांत पाटीलच्या बॅट मधून येतोय. या इनिंगचा पहिला धमाका, चेंडू सीमारेषा पार षटकार, लाजवाब स्ट्रोक. प्रशांत पाटीलच्या बॅट मधून पहिला ब्लास्ट येतोय. टीमची धावसंख्या 6 ने मुसंडी मारते, जाऊन पोहोचली तब्बल 7 या आकड्यावर. 3 बॉलचा केस संपले, 7 धावा धावफलकावर लागलेत, 62 करायचे. वळवली टीमने बॅटिंग करत असताना सुरुवात सुरेख केली होती, तशी सुरुवात करावी लागेल. वेल बिगिन इज हाफ डन असं म्हटलं जातं, त्याची सुरुवात चांगली होती, त्याचा शेवट देखील चांगला होतो. सुरुवात दमदार करावी लागेल. रात्रीमध्ये थंड वातावरणामध्ये या 61 धावा करणं इतकं सोपं नाहीये, त्यामुळेच चांगला खेळ करावा लागेल. पुन्हा एकदा ऑफ स्टंपवर मारा ठेवला गेलेला आहे. पुन्हा एकदा वाईटचा इशारा अंपायरच्या माध्यमातून केला जातोय. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. अंपायरशी कोणीही उज्जत घालू नये. व्हाईट बॉलचा इशारा. चला, अंपायरच्या माध्यमातून डिसिजन देण्यात आलाय. प्लीज चला सामना स्पीडअप करा. दोन्ही टीमसाठी सूचना असतील. बिग बॅश ग्रामीण बिग बॅश लीगसाठी रिव्ह्यू अवेलेबल नसेल, त्यामुळेच अंपायर डिसिजन देतील त्यावर तुम्हाला तो निर्णयाचा सन्मान करावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर पहिल्या 3 बॉलचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना पॉवर प्लेचं एकमेव षटक आहे. या षटकामध्ये जर पाहिलं तर फ्लाय स्लिप आहे, गली आहे, कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे, मिड ऑफ आहे. इथे मॅचची एज, चेंडू जातोय फ्लाय स्लिप मध्ये, कॅरी होऊ शकला नाही, पण डॉट बॉल मात्र नक्की होतोय. डॉट बॉल इथे फार महत्वाचे असतील. डॉट बॉलचे पर्सेंटेज वाढले तर नक्कीच बॅटिंग करणारी टीम आता बॅकफुटला जाईल. त्यामुळेच पहिल्या ओव्हरमध्ये अपेक्षा होती की धावा होणं, आणि प्रशांत कुठेतरी स्ट्रगल करतो. एक षटकार जरूर आलाय, पण मागच्या 4 बॉलचा सामना त्यांनी केलाय. 4 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 8. पुन्हा एकदा ऑफ स्टंपवर मारा ठेवला गेलाय. पुन्हा एकदा चांगला बॉल, अप्रतिम, खूप चांगलं रणनीती आखली जाते. अगदी प्रशांतच्या अगेन्स्ट एक गेम प्लॅन केलाय गोलंदाजी करत असताना गोलंदाजाने. ऋषिकेश चौधरी अप्रतिम गोलंदाजी या टीमचा प्रमुख अस्त्र आहे, आणि पॉवर प्लेचा स्पेशलिस्ट गोलंदाज या टीमसाठी जाणला जातोय. या मॅच मध्ये तेच करत असताना आपल्या टीमसाठी पुन्हा एकदा इथे लाईन मिस केली आहे. व्हाईट बॉलचा इशारा. तिसऱ्यांदा हे घडलं. 3 व्हाईट बॉल आतापर्यंत हाताळलेत, पण हे षटक अप्रतिम म्हणावं लागेल. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे, पण तब्बल आतापर्यंत हा बॉल लीगल आला तर नक्कीच 9 बॉलचा षटक होईल, कारण की 3 एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च केलेत. ओम नर्मदेश्वर आई गावदेवी किरवली हा संघ या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. महत्वाची सामना आहे, पहिला सामना दोन्ही संघ खेळत असताना. पुन्हा एकदा लाईन मिस केली. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. व्हाईटची मालिका सुरू आहे. तब्बल 4था व्हाईट बॉल हाताळला गेलाय. गोलंदाजी चांगली होते, पण एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा ज्या खर्च केल्या जातात त्या धावावर कुठेतरी लगाम लावावं लागेल. ऋषिकेश चौधरी आतापर्यंत 4 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च केल्या गेलेत. एक षटकार लगवला गेला. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. पुन्हा एकदा तेच घडलंय. 5वा नकारात्मक चेंडू या ओव्हर लेंदी ओव्हर पाहायला मिळते. येस, आतापर्यंत 10 चेंडू टाकून झालेत, रिलीज केलेत. त्यामध्ये 5 एक्स्ट्राच्या स्वरूपात चेंडू हाताळले गेलेत. ऋषिकेश चौधरीच्या माध्यमातून शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे.
यावेळेस शरीराचा वेध घेतोय. चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळते. पहिल्या ओव्हरचा खेळ फायनली संपलाय आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते बिनगडी बाद 12 धावा. थंडीचा महिना तर आहेच. या थंडीमध्ये क्रिकेटची गरमागरमी सुरू आहे. पनवेल समालोचक असोसिएशन यांच्या माध्यमातून पनवेल प्रीमियर लीग 2025 हा भव्य दिव्य सोहळा मैदानामध्ये रंगत असताना ग्रामीण बिग बॅश धमाका इथे सुरू आहे आणि सामना आहे वलवली वर्सेस किरवली असा सामना आहे. पहिला डाव संपलाय. 62 धावांचं टार्गेट आहे आणि त्याचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावर. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये करायचे 50 धावा. 18 चेंडू 50 धावा. 16.66च्या सरासरीने धावसंख्या उभारायचे. संपूर्ण ओव्हर प्रशांत पाटील हे षटक खेळला आणि सागर पाटील नॉन स्ट्राईक एंडवर होता. आता सागर पाटील स्ट्राईक एंडवर आलाय. येस, प्रशांतच पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर येतोय कारण की पहिला संपूर्ण षटक प्रशांतने खेळला आणि दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल देखील तोच सामना करेल आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज रत्नदीप चौधरी. ऑफ स्टंपवर मारा ठेवला गेलाय. वाईड यॉर्कर हात तळला गेलाय. खूप चांगला बॉल. मागच्या ओव्हरची सुरुवात देखील अशाच पद्धतीने झाली होती आणि या ओव्हरची सुरुवात देखील त्याच पद्धतीची होती. ग्रामीण बिग बॅश धमाका तब्बल 1 लाखाचं पारितोषिक आहे या स्पर्धेसाठी. द्वितीय पारितोषिक 50, द्वितीय पारितोषिक 25. चेक. सन्मानित संजयजी गरज पापडी चपाट्यांचं शुभागमन झाले. आपलं मनपूर्वक स्वागत. यावेळी फटका चांगला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये वेकंट एरिया आहे. 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे. फलंदाज आपण पाहू शकाल प्रशांत पाटीलच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. थँक्यू व्हेरी मच. आतापर्यंत 8 बॉलचा सामना केले प्रशांतने आपल्या खात्यामध्ये जमा केले तब्बल 11 धावा. धावफलकामध्ये आता वेग वाढवावा लागेल, एक्सिलेटर दाबावं लागेल कारण की 62 धावांचा टार्गेट तुम्हाला पार करायचा आहे. त्यामुळेच आता माइंडसेट तुमचा अटॅक असायला पाहिजे. त्यामुळेच आता 5th गिअरवर तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 12 धावा आल्या. अप्परकट खेळला. इनफिल्डच्या वरून चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. प्रशांत पाटीलच्या बॅट मधून येतोय सलगचा दुसरा क्रॅकिंग चौकार. थँक्यू व्हेरी मच. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत केलं जाते. पनवेल समालोचन असोसिएशनच्या माध्यमातून या भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन. त्यामध्ये ग्रामीण बिग बॅशचा तडका तुम्हाला अनुभवायला मिळतोय. इथे देखील फ्लाईन मिस. अगदी शोल्डर लाईनचा बॉल पाहायला मिळाला. खूप चांगला बॉल बिट करून गेला वेगाने आणि डॉट बॉलची सांगता होती. प्रशांत पाटीलने चौकार जरूर लगवलेत, प्रशांत पाटीलने षटकार जरूर लगवलेत, पण डॉट बॉल भरपूर खेळ. त्यामुळेच हे डॉट बॉल चिंतेची बाब असेल किरवली टीमसाठी. तब्बल 6 चेंडू डॉट. एक डॉट बॉलची किंमत मोजावी लागेल आणि एक डॉट बॉल फार इम्पॉर्टंट आहे मॅचमध्ये. ज्यावेळेस तुम्ही कमी षटकांचे मॅच खेळता आणि जास्त धावा करायचे असते त्यावेळेस डॉट बॉल हे फार घातक असतात. बॅटची एज. फ्लाय स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि काय घडलंय. धाव झाली आणि फायनली बॅट्समन सागरला स्ट्राईक मिळते. तब्बल 1 ओव्हर आणि 5 बॉलची प्रतीक्षा करावी लागली. म्हणजे 11 बॉलचा सामना आतापर्यंत प्रशांत पाटीलने केलाय. 12वा बॉल फेस करण्यासाठी सागर पाटील, जो नॉन स्ट्राईक एंडवर भरपूर वेळ वाट बघायला लागली. टीमची धावसंख्या 21-21. 21 या आकड्यावर. षटक क्रमांक 2 शेवटचा बॉल शिल्लक आहे. खूप चांगली गोलंदाजी रत्नदीप चौधरीची पाहायला मिळते.
वेगवान चेंडू आहे. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. या ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये आतापर्यंत कुठलाही एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च केल्या नव्हत्या. म्हणजे शेवटच्या बॉलवर चूक करतोय. मागच्या ओव्हरमध्ये ऋषिकेश चौधरीने तब्बल 5 बॉल वाईड हाताळले होते. शेवटचा बॉल शिल्लक आहे. इथे काय घडलंय? आणखीन एक व्हेरिएशन. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करत असताना एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा मिळतील. वाईट +2 म्हणजेच 3 धावा मिळतील या बॉलवर. चुका करतोय. शेवटच्या क्षणाला या चुका महागात पडतील. एक धाव फार महत्वाचे. एक डॉट बॉल फार महत्वाचे. टीमची धावसंख्या 25-25. 62 धावांचं आव्हान आहे. अजूनही करायचे तब्बल 37 धावा. 13 बॉल 37. इक्वेशन आहे मॅच मध्ये. या बॉलवर मोठा हिट अपेक्षित असेल. या बॉलवर मोठा हिट आला तर मॅच मध्ये मजा येईल. सगळ्यांच्याच नजरा या मॅच कडे. पुन्हा एकदा अपस्टंप वर मारा ठेवला गेलाय. डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक संपले गेले. दुसरा 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 25. धन्यवाद. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पाहुण्यांचं स्वागत केलं जाईल. आज पनवेल प्रीमियर लीगसाठी ज्यांची उपस्थिती लाभली ते या स्पर्धेचे सन्माननीय पाहुणे म्हात्रे फिटनेस जिम देवीचपाडाचे सन्माननीय मालक बालकृष्णजी म्हात्रे यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. या बालकृष्ण म्हात्रे एक उत्कृष्ट असे जिम ओनर देखील आहेत आणि त्यांच्या समवेत ज्ञानेश्वर पाटील वावंजे, भूषण वाघमारे, चिंद्रन या 3 पाहुण्यांचा इथे व्यासपीठावर सन्मान केला जाईल. म्हात्रे फिटनेस जिम सध्या सातत्याने चर्चेमध्ये असते आणि आम्ही पाहिलं गेलं तर प्रत्येक वर्षी वर्धापन दिन 16-5 ऑगस्टला साजरा करतो. खूप चांगली भूमिका असते ॲज अ ओनर आणि ट्रेनरची भूमिका. सर्टिफाईड ट्रेनर देखील आहेत बालकृष्ण म्हात्रे. त्यांचं इथे स्वागत आपण करतोय. धन्यवाद स्पर्धेला आल्याबद्दल. असंच प्रेम राहून द्या. भूषण वाघमारे, ज्ञानेश्वर पाटील दोघांचाही आपण सन्मान करूया. जिमचे ट्रेनर आणि मेंबर देखील आहेत. धन्यवाद या स्पर्धेला आल्याबद्दल. आणि आमचे खास मित्र देखील आहेत. आज आवर्जून ते पनवेल प्रीमियर लीगला आले. दरवर्षी येत असतात. अनेक पाहुणे येतात या स्पर्धेला. कलाकार आले, जिम ट्रेनर देखील आले, त्यानंतर मोठमोठे नेते मंडळी देखील आले. हो, ही खासियत आहे पनवेल प्रीमियर लीगची. धन्यवाद भूषणजी वाघमारे, ज्ञानेश्वर पाटील यांचा आपण सन्मान करूया. त्यांचं देखील स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. सचिनजी वास्कर, अतुल वास्कर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातो. ज्ञानेश्वर पाटील, शिवा पाटीलला थोडा आम्ही मिस करतोय. तेही आले असते, हरकत नाही. वेल कमी असतो त्याच्याकडे. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. हॅलो, थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पहिला बॉल वाईट बॉल हाताळला गेलाय आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या आकड्यावर. 26 धावा धावफल करायला लागलेत. अजूनही 36 धावा करायचे आहेत. यावेळेस फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. विकेटचं पतन होत असताना फलंदाज प्रशांत पाटीलला परतावा लागेल. धक्का क्रमांक पहिला लागतोय टीम किरवली संघाला. फलंदाज प्रशांत पाटील बॅक टू द डगआउट. जे गाव लखपती पाटील ग्रुप उरणमधून अगदी शुभेच्छांचा वर्षा पाहायला मिळतो. अगदी फायनलमध्ये हे व्यक्तिमत्व आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून पाहायला मिळतील. सन्माननीय प्रल्हाद पाटील, प्रीतम पाटील, विपुल पाटील, नमित पाटील, रोहन पाटील आणि चेतन कोहली. पांजेगाव लखपती पाटील ग्रुप उरण यांचं विशेष सहकार्य पनवेल प्रीमियर लीगसाठी. या संपूर्ण दानशुदात्यांचं मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच.
आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं शुक्रवार आणि सोमवारी समालोचन करण्याची संधी लाभली, पण या संपूर्ण 2 दिवसामध्ये स्वामी कोळी यांचा मी विशेष आभार आहे, बॉबी कोळी यांचा आभार मानेन, कारण की ज्या पद्धतीने बॉबी कोळी या 2 दिवसामध्ये या संपूर्ण या परिसरामध्ये उभे होते, अगदी पाहुण्यांसाठी त्यांच्या स्वागतासाठी आणि प्रत्येक पाहुण्यांची इतंभूत माहिती आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये देत असताना थँक्यू व्हेरी मच बॉबी कोळी. आपल्यासारख्या समर्थकांची आणि आपल्यासारख्या प्रेक्षकांची खऱ्या अर्थानं गरज असते. पुन्हा एकदा सोडून दिलाय बॉल, भरपूर वाईट बॉल हाताळलेत. व्हाईट बॉलचा अक्षरशः मालिका सुरू आहे, तब्बल 11 व्हाईट बॉल, 9 व्हाईट बॉल आणि 2 बाईच्या रन्स. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 5 व्हाईट बॉल हाताळले होते. गोलंदाजी करत असताना गोलंदाज ऋषिकेश चौधरीने आणि आता गोलंदाजी करत असताना मनीष पाटील येतोय. षटक क्रमांक 3. कमी गतीचा चेंडू आहे, फिंगर रोल केले गेले, टॉप पेज लागले, विकेट किपर त्या खाली आहे, कॅच होती, ड्रॉप आणि एक धाव मात्र मिळेल. ते थोडीशी गफलत होतीये. कॅज्युअली क्रिकेट खेळलं जात आहे, थोडासा आळस दाखवलाय अमन ब्रिगेड वलवली टीम. जरी 62 धावा लागल्या असतील तरी देखील अगदी मॅचमध्ये कॅज्युअल खेळता कामा नये. मॅच कधीही पलटू शकतो, मॅचमध्ये कधीही ट्विस्ट येऊ शकतो, मॅचमध्ये कधीही पलटवार होऊ शकतो. क्रिकेट हा असाच खेळ आहे, म्हणूनच म्हटलं जातं की ये खेळ नाही बच्चों का, इसमें तेल निकलता है अच्छो अच्छो का. बघा कॅच ड्रॉप सेकंड अटेम्प्ट मध्ये अगदी कॅज्युअल क्रिकेट खेळलं गेलं. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना नवनाथ गायकर पाहायला मिळतोय. सागर पाटीलला देखील चांगला खेळ करावा लागेल. ग्रामीण बिग बॅश धमाका सुरू आहे, तब्बल 1 लाखाचं पारितोषिक आहे आणि खऱ्या अर्थानं या पनवेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून जो काही सामाजिक उपक्रम राबवला जातो ना, त्याची सर्व स्तरावर जे स्तुती केली जाते, चर्चा केली जाते की नुसतं क्रिकेट नाही तर क्रिकेटच्या पलीकडे आपण देखील काही करू शकतो, हे करून दाखवले. पनवेल समालोचक असोसिएशनने आणि पनवेल प्रीमियर लीगच्या सगळ्या सदस्यांनी भरपूर चांगलं कार्य, समाज उपयोगी कामे आणि गरजूंना अनेक गोष्टी देण्याचं काम अगदी मोठ्या मनाने केले. या असोसिएशनने त्यांचा देखील आभार मानतोय. इथे देखील पाहू शकाल काय घडलंय, फुलर लेनचा चेंडू मिस केलाय, डॉट बॉलची सांगता होतीये. आज प्रत्येक बॅटर कुठेतरी स्ट्रगल करतोय या मॅच मध्ये. जोशी फुलटॉस बॉल अगदी सीमा पार पाठवायच्या इराद्यामध्ये बॅट फिरवली होती, पण बॉल आणि बॅटचा कुठलाही आजूबाजूला संपर्क नाही. ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा व्हाईट बॉल सुरू होतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 29 या कड्यावर 29. अजूनही 33 धावांची गरज आहे. शेवटचे 9 बॉल शिल्लक आहेत, 9 बॉल 33 धावा. या ओव्हर मध्ये 2 मोठे हिट आले तर मॅच मध्ये नक्कीच मजा येईल, त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. पुन्हा एकदा मिस टाइम, पुन्हा एकदा खराब शॉट सिलेक्शन पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होते. खूप चांगली गोलंदाजी सुरू आहे वलवली टीम कडून. आतापर्यंत फिल्डिंग मध्ये इतकं काही चांगलं प्रदर्शन झालं नाही, पण बॅटिंग आणि बॉलिंग मध्ये वलवली टीमने ज्या पद्धतीने परफॉर्मन्स केला कौतुक करावं लागेल. 9 चेंडू आतापर्यंत डॉट बॉल येताना पाहायला मिळाले. पुन्हा एकदा डॉट बॉल, डॉट क्रमांक 10 डॉट बॉल. 24 बॉल मधले 10 डॉट बॉल तुम्ही खेळला तर सामना कसा जिंकू शकाल. हे क्रिकेट आहे, या क्रिकेटमध्ये डॉट बॉलची किंमत तुम्हाला मोजावी लागते आणि इथे खिरवली टीम त्याची किंमत मोजत असताना एकी बाजूला डॉट बॉल सुरू आहे, दुसरी बाजूला व्हाईट बॉल सुरू आहेत, म्हणजे दोन्ही बाजूने मिस्टेक होती. सन्माननीय नारायण शेठ ग्रुप किरवली संपूर्ण मित्रपरिवार आपलं मनपूर्वक स्वागत. आधारस्तंभ सुनील शेठ पाटील आणि अरुण शेठ पाटील किरवली आपलं मनपूर्वक स्वागत. या मॅच मध्ये 10 डॉट बॉल आलेत आणि 13 व्हाईट बॉल आलेत, म्हणजे या इनिंग मध्ये हे इनिंग लेंदी होताना दिसते, कारण की 4 ओव्हरचा सामना आहे, पण व्हाईट बॉल 13 आलेत, म्हणजे 6 ओव्हर जवळजवळ झालेत.
पुन्हा एकदा वाईट क्रमांक 14 वाईट बॉल हाताळले गेलेत. जर या धावा कमी असल्या तर या 10 बॉलमध्ये जरी 15 धावा आल्या असत्या तर मॅच क्लोज झाली असती. मॅच एक वेगळ्याच लेवलला गेली असती. पण अजूनही मॅच संपली नाही कारण की अजूनही सामना बाकी आहे. उर्वरित अजूनही 7 बॉल 31 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल प्लेन मिस. डॉट क्रमांक 11 म्हणजे अजून एक डॉट बॉल आला तर नक्कीच 2 षटक तुम्ही डॉट बॉल खेळल्यात. खराब परफॉर्मन्स पाहायला मिळते. 3 ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 31च्या आकड्यावर म्हणजेच अर्ध काम संपलंय. तब्बल 3 ओव्हर त्याच्यासाठी तुम्ही खर्च केल्यात. आता अर्ध काम करण्यासाठी तुम्हाला फक्त 1 षटक आहे म्हणजेच 6 बॉलमध्ये 31 धावा करायचे आहेत. बघूया या मॅच मध्ये काय होतंय. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टरकडे. ऐकूया एक मधुर गीत. आता 5 बॉलचा सामना खेळ बाकी आणि 5 बॉलमध्ये 5 षटकारांची आवश्यकता आहे. या तब्बल 19 बॉलमध्ये फक्त एक मोठा फटका आलाय तो म्हणजे षटकार. प्रशांत पाटीलच्या बॅटमधून आता 5 बॉलमध्ये 5 षटकार मारावे लागतील जर हा सामना जिंकायचा आहे. ओम नर्मदेश्वर आई गावदेवी किरवली टीमला हा सामना जर जिंकायचा आहे. पुल करण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू पुन्हा एकदा प्ले इन मिस. तब्बल 12 डॉट बॉल म्हणजे 2 षटक आतापर्यंत डॉट बॉल पाहायला मिळाले. सागर पाटीलने लगातार 6 बॉल डॉट खेळलाय म्हणजे 1 ओव्हर फक्त सागर पाटीलने खेळलाय. खराब बॅटिंग परफॉर्मन्स. इथे पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. फायनली सागर पाटीलच्या बॅटमधून सिंगल आली आहे. एकदा मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या आता 21 येऊन पोहोचल्या. 3 बॉल 29 धावा. 3 चेंडू 29 धावा. 21 फार दूर आहे आणि जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावर ओम ब्रिगेड अमन ब्रिगेड वळवली टीम हा संघ मैदानामध्ये खेळतोय. इथे फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. कॅच ड्रॉप होती. आज वळवली टीमची फिल्डिंग इतकी चांगली झाली नाही पण बॅटिंग आणि बॉलिंग किंवा मोठा स्कोर उभा केल्यामुळेच इथे कुठेतरी ह्या सामन्यामध्ये मोठ्या फरकाने सामना जिंकू शकतो. पण खऱ्या अर्थानं मी सगळ्यांचे आभार मानतो. या स्पर्धेतून जवळजवळ माझा तरी प्रवास संपलाय कारण की ज्या पद्धतीने जो विश्वास पनवेल समालोचन असोसिएशनने दाखवला खास करून आमचे सर्वांचे लाडके अध्यक्ष पनवेल प्रीमियर लीग संस्थापक पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशन संदीपदादा वासकर असतील. आमचे परम मित्र संतोषदादा घरत असतील. प्रवीणजी टेंबे असतील. रोशन पाटील असतील. हे सगळेच मंडळी आपण पाहू शकाल. महेंद्र पाटील असेल. वैभव भोपी असेल. या सगळ्याच मंडळीने ज्या पद्धतीने जो विश्वास दाखवला आणि आमच्यासारख्या समालोचकांवर जे काही प्रेम दाखवलं ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी तब्बल 2 दिवस समालोचन करण्यासाठी तुम्ही दिलेत त्याबद्दल मी पनवेल समालोचन असोसिएशनचं मनपूर्वक आभार मानतोय. आणि ही प्रीमियर लीग खऱ्या अर्थानं माझ्यासाठी देखील एक खूप महत्त्वाची प्रीमियर लीग ठरली आणि या 2 दिवसामध्ये जितका एन्जॉय तितकं प्रेम जितकं काही शिकायला मिळालं या पनवेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून मी सगळ्यांचेच आभार मानतो आणि या स्पर्धेतून मी रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद.
चला तत्पूर्वी एक शेवटची सेगमेंट आपण करूया, ती म्हणजेच टॉस आपण घेणार आहोत. प्रवीण स्पोर्ट्स खारघर आणि मॅन ऑफ द मॅच. त्याआधी आपण टॉस करू आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच कडे जाऊया. बंटी जोशी आमच्या सोबत आहेत. येस, वेलकम बंटी जोशी. तर या लढतीचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सुयोग माद्रे. 8 चेंडू खेळला, 27 धावा त्याच्या बॅटमधून राहिल्या. 8 चेंडूमध्ये 1 षटकार आणि 3 चौकारांचा साज ठरलेला असा अमन ब्रिगेड वलवली संघाचा सुयोग मात्रे ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. नवचषकामध्ये आपल्या कारकिर्दीमधली एक वेगळी छाप सोडणारा हा सुयोग. चला बंटी म्हात्रे साहेब आणि ज्ञानदेव पाटील, भूषण वाघमारे यांचे शुभस्ते दिले जाईल. मॅन ऑफ द मॅच. खूप चांगला परफॉर्मन्स राहिला मॅन ऑफ द मॅच. टीम वलवली टीम कडून खूप चांगला परफॉर्मन्स राहिला आपल्या टीमसाठी. पहिल्या ग्रामीण बिग बॅश मॅच मध्ये पहिला विजय संपादन केला. चला अमन ब्रिगेड वलवली टीमचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. चला या मॅन ऑफ द मॅच. येस, वेल प्लेड. आणि मान्यवरांची शुभस्ते दिला जाईल मॅन ऑफ द मॅचचा चेक. तुमची बॅटला अगदी मजबूत आणि पकड निर्माण करण्यासाठी ही ग्रिप आणि ही क्रिस्टलची ट्रॉफी जी पनवेल प्रीमियर लीग सदैव तुमच्या स्मरणात राहील. थँक्यू व्हेरी मच. आणि चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आपण दोन्ही टीम कॅप्टन आमच्या सोबत आहेत. मात्रे फिटनेस परिवार, देवीचा पाडा, ब्रँड अँबॅसेडर आर्यन स्पोर्ट्स रोडपाली वर्सेस प्रवीण स्पोर्ट्स खारघर. आणि मान्यवरांचे शुभस्ते टॉस केला जाईल. चला मान्यवरांचे शुभस्ते केला जाईल टॉस. बाबू कोळी साहेब यांचे शुभस्ते केले जाईल टॉस. आणि पेडगावचे सन्माननीय अतिथी आणि कॉल करतील बंटी. हेड इज कॉल इज टेल. यस, आर्यन स्पोर्ट्स रोडपाली टीम टॉस जिंकला. कॅन्डिडेट असेल बॅटिंग करू. सगळ्याच टीमने आजच्या या दिवसामध्ये टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. बंटी जोशीने सुरुवात केली कारण की मागच्या 6 दिवसामध्ये कोणीही बॅटिंग घेण्यासाठी तयार नव्हतं, पण बंटी जोशीने हा पुढाकार घेतला, हे साज दाखवलं. त्यानंतर प्रत्येक टीम बॅटिंग करण्यासाठी आले आणि आज जे सगळ्याच मॅचेसमध्ये बॅटिंग करणारी टीम जिंकली आहे. किती आत्मविश्वास आहे आणि काय वाटतंय तगड्या टीम बरोबर कशा पद्धतीने किती टार्गेट पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 60+ करण्याचा प्रयत्न करू. काय वाटली, कशी वाटली पनवेल प्रीमियर लीग? किती एन्जॉय केलात? आणि जे पनवेल समालोचन असोसिएशनचा जो मोटो आहे इथून सामाजिक कार्य, हे देखील कशा पद्धतीने तुम्ही पाहताय? खूप चांगली कामगिरी आहे. पुढे चांगलं आयोजन केलं. थँक्यू व्हेरी मच. विश यू ऑल द बेस्ट. तर नुकताच टॉस झाला आणि आपण पाहिलं तर आर्यन स्पोर्ट्स रोडपाली टीम कॅप्टनने टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. आणि फिल्डिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये प्रवीण स्पोर्ट्स खारघर टीम मैदानाच्या आतमध्ये उतरेल. पनवेल प्रीमियर लीगचा अखेरचा आजच्या रजनीतला अखेरचा सामना तुम्ही अनुभवणार आहात. चला जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया या मॅचमध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे सांगण्यासाठी मी रोशन पाटील यांच्याकडे सोपवतोय. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच विघ्नेशजी मडवी सर. तर सन्माननीय बालकृष्ण शेठ म्हात्रे, ग्रामस्थ मंडळ देवीचा बाडा, म्हात्रे फिटनेस जिमचे ते प्रोप्रायटर ओनर आहेत, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता आमच्या या समाजसेवेकरता अगदी 5,000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं. बालकृष्णजी म्हात्रे आपल्या आयोजकांच्या माध्यमातून आमची संपूर्ण आयोजक टीम आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करत आहेत. थँक्यू. थँक्यू रोशन. आपण या पनवेल प्रीमियर लीगमध्ये 2 दिवस ज्यांचा आवाज ऐकला, व्हॉइस ऑफ नवी मुंबई घनसोलीचे जबरदस्त समालोचक विघ्नेशजी मडवी यांचा या ठिकाणी आपण शुभ सन्मान करणार आहोत. मी विनंती करतोय बाबू कोली या विघ्नेश आपण सन्मान करायचा आहे. विघ्नेशचा आपण सन्मान करणार आहोत. व्हॉइस ऑफ नवी मुंबई गेल्या कित्येक वर्षापासून प्रत्येक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ज्यांचा आपण आवाज ऐकतोय, पनवेल प्रीमियर लीगमध्ये गेल्या 4 वर्षापासून त्यांचा आवाज ऐकायला मिळतोय.
शांत सुस्वभावी व्यक्तिमत्व. कॅमेरा फिरवायचा इकडे. सातत्याने Voice टेनिस of नवी मुंबई. क्रिकेटमध्ये अतिशय मोलाचं सहकार्य राहिलेलं आहे. ते विघ्नेशजी मडवी यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जात आहे. जबरदस्त आवाज, अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे. अगदी एक प्रोफेशनल जॉब सांभाळून नवी मुंबईच्या बहुतेक साऱ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हरअप केले जात आहेत. अनेक समालोचक त्यांनी घडवलेले आहेत. त्यांचा या ठिकाणी सन्मान केला गेला. धन्यवाद विघ्नेश मडवी सर. थँक्यू. ओव्हर टू कॉम्प्टी बॉक्स. खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन या स्पर्धेला दिलं विघ्नेशजी मडवी सर. नवी मुंबईचा गोड आवाज म्हणून ज्यांना संबोधलं जातं. जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख राहिली आणि त्यांचा आवाज तुम्ही ऐकला मागच्या खरतर इनिंगमध्ये. त्यांचं मनस्वी स्वागत. तर मॅचला सुरुवात होईल आणि आमच्या समवेत श्री साऊंड जाताडे DJ यांचं एक जबरदस्त काम. प्रशांतजी पाटील आमचे मित्र जाताडे यांच्या वतीनं मात्र हे DJ ऑपरेटिंग. PTC ची संपूर्ण टीम, पनवेल टेनिस क्रिकेट.in, किरण दळवी, केतन दळवी आणि त्याचे सहकारी, त्यांचंही विशेष कौतुक या ठिकाणी करावं लागेल. चला सामना चालू होईल. सूर्याने मात्र आता खरं तर रणनीती आखली आहे. टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलं आहे प्रवीण स्पोर्ट्स खारघर टीमला. विकी सिद्दीकरवले, यस इम्पॅक्ट. विकी पाटील आपण स्क्वॉडमध्ये या. सिद्दीकरवलेचा खेळाडू विकी पाटील आपल्या संघासोबत जॉईन व्हा. बंटी जोशी यांना आपण संपर्क साधा. सिद्दीकरवले गावचा विकी पाटील, हर्ष प्रभाळे आणि प्रितेश पाटील यांचं आगमन, त्यांचं स्वागत. प्रवीण स्पोर्ट्स खारघर संघ आपण पाहता आणि या संघाचे व्यवस्थापक महेश दादा भोईर यांचं इथे आगमन, त्यांचं